की आपल्या वंशजांचे उणे पाहू नये कधा म्हणे. म्हणजे जो मत्सर द्वेष जो असतो की त्यांचं बरं चाललंय आम्हाला बघवत नाही, किंवा त्या काय ते माहितीये अशी जी नावं ठेवतात, म्हणजे द्वेष जो असतो, तो द्वेष कधीच करू नये असं महाराज सांगतात. सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. उचित समय आहे, काहीतरी कार्य आहे घरामध्ये, त्यावेळेला सोयऱ्या धायऱ्यांचा मान असतो. एरवी तुम्ही दिवसेंदिवस त्यांना बोलवून पाहुणचारामध्ये खर्च करू नका असं महाराज सांगतायत. कोप असावा बाह्यात कार्य, म्हणजे षड्रिपू मधला जो फार प्रबळ रिपू आहे कोप, राग, क्रोध, तर तो कोप असावा बाह्यातकारी, दया असावी अंतरी, जैसे काते फणसावरी, काटे आत गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण, रात्रंदिवस ताईत बांधून कंठास, गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाठीला अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करण्याला, घेऊन गोसावी वेशाला, हे आता समजले. रात्री स्वप्नी येऊन, म्हणजे दिवसभर घोटाळलेले आहेत की खरं काय खरं काय, खरंच का महाराज आले होते, खरंच का आले होते, बोध तर महाराजांसारखाच केलंय, कसं वागावं, काय करावं, अतिशय मार्मिक शब्दात सांगितलेलं आहे. पण घोटाळलेलं आहे ना मन. तर मग काय झालं? रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्त वत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोनी परम पवित्र, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. आता हे एवढं सगळं झाल्यानंतर दासगणू महाराजांनी या संपूर्ण गजानन विजय ग्रंथाची अवतरणिका इथे दिलेली आहे. म्हणजे पहिल्या अध्यायापासून 21व्या अध्यायापर्यंत काय कथा झाल्या, कोणत्या कथा घडल्या, त्या सगळ्यांचा एकेका ओळीमध्ये सारांश दासगणू महाराजांनी दिलेला आहे. त्याला ह्या ग्रंथाची अवतरणिका असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर दासगणू म्हणतात ती अवतरणिका आपण आता पाहूया की या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका, वेळ उगा दौडू नका, पूर्ण व्हावे सावधान. म्हणजे ही समरी आहे संपूर्ण ग्रंथाची. प्रथमाध्यायी मंगलचरण. आता प्रथमाध्यायात काय केलं ते सांगतायत. प्रथमाध्यायी मंगलचरण, देवगुरूंचे वंदन, केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्व चरित्रा. माघ मासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी, देवीदासाच्या सदनासी दिसते दिसते झाले प्रथमता. देवीदासाच्या सदनापाशी दिसते झाले प्रथमता. बंकटलाल दामोदर दोन होते चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणे परी आहे सत्य, गोविंदबुवांच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाखविला, बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला, गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरविली, प्रथा गांजाची पडली, तेथ पासोनी भली शेगावाचे मठात. जानराव देशमुखाचे गंडांतर टाळिले साचे, देऊन तीर्थ पायांचे आपुले ते स्वामीनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर, विठोबासी दिला मार ढोंग करतो म्हणून. विठोबा घाटोळ्याची माळी, विठोबा घाटोळ्याची कथा आपण ती पाहिली त्याच्यामध्ये. कथा चतुर्थाध्याया ठाई येणे रीती असे पाही, जानकी रामे दिला नाही विस्तव चिलिमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात, अन्न गेले वाया सत्य, सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला.
त्याचा अपराध क्षमा केला, पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कान्हवले, उतरंडीसी ठेविले, तेच समर्थे मागितले, खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावून मुक्त केला, शिष्या हाते खर करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळगावात बसले शंकराच्या मंदिरात, पद्मासन घालोनिया. गुराख्यांनी पूजा केली, गावची मंडळी तेथे आली, महाराजांची घेऊन गेली पिंपळगावा कारणी. हे कळले बंकटलाला, तो पिंपळगावाला गेला, महाराजांची आणण्याला परत शेगावा कारण. समर्थांची आणिले परत, काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत, भास्करासी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला, जिवंत झरा फोडीला, एका क्षणात आणिले जला, त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडविली भ्रांती, घेऊन आले तया प्रती, शेगावास गुरुमूर्ती. ही कथा पंचमात. षष्ठाध्यायी ऐसी कथा, बंकटलाले सद्गुरुनाथा. मक्याची कणसे खाण्याकरिता नेले आपुल्या मळ्यात, गांधील माशा उठल्या तेथ, लोक होऊन भयभीत. पळू लागले असती सत्य, जीव आपुला घेऊन. बाधा गांधील माशांची, महाराजांना न झाली साची, घेतली असे शिष्यत्वाची, परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला, नरसिंग महाराज अकोटचे, त्यांचं चरित्र आपण पाहिले. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला, जो नरसिंगजी होता भला, शिष्य कोतशा अल्लीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले, नरसिंगजीसी हितगुज केले, बंधू आपुला म्हणून. चंद्रभागेच्या तीरी, म्हणजे ही चंद्रभागा ही पायोष्णीला मिळणारी एक छोटीशी नदी आहे. हे आपण पाहिले, ती शिवर ग्रामाला जशी आहे तशी बग्गीला सुद्धा आहे. कालच आपण मणिराम बाबांचं चरित्र बघितलं त्या पद्धतीने. तर चंद्रभागेच्या तीरी, शिवरामा भितरी, शिवरग्रामा भितरी, कृपा व्रजभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत, येथे षष्ठमाची पूर्तता. गावची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भली, हमेशा होई बोल चाली त्यांची समर्थांबरोबर. हरिपाठला सवे भले, महाराज कुस्ती खेळले, मल्लविद्येचे दावियले प्रत्यंतर बहुतांना. उसाचा चमत्कार दावनिया साचार, अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींच्या. भिक्या नामे दिला सुत, खंडू कडताची पाटला प्रत, आम्र भोजनाचे व्रत, चालवण्यास कथिले पहा. चालवण्यास कथिले पाटलाला. ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या असती पाही, निष्ठा समर्थांच्या ठाई, जडली पाटील मंडळींची. कथा आहे अष्टमात. दुफळी पाटील देशमुखात, अर्ज दिधला सरकारात, महारांनी विरुद्ध पाटलाच्या. दुफळी पाटील देशमुखात, अर्ज दिधला सरकारात, महारांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले ते समर्थांनी नासिले, निर्दोष सुटते झाले, खंडू पाटील खटल्यातून. तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला, आपण कोण हा कळविला, सहज लीनेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्यासी, महाराज राहिले छपरासी, मंदिराच्या सान्निध्यासी चंद्रमौळी हाराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला, नैनम छिंदंती श्लोकाला, रहस्यासह सांगून. जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर, न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला. द्वाड घोडा शांत केला, खूण नवस करणाऱ्याला दिली असे गांजाची.
दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आपल्या शिष्यांशी बाळकृष्णांच्या घरी गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन, संशयरहित केले मन, तया रामदास्याचे दशमाध्यायी सुरेख, उमरावतीचे कथानक, उपरती झाली पुरती देख, तेथे बाळा भाऊला. गणेश आप्पा चंद्राबाई यांनी आरपीला संसार पायी भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामींच्या. गणेश दादा खापर्ड्याला म्हणजे दादासाहेब खापर्ड्यांची बद्दल सांगतात की गणेश दादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिधला, छत्रीने मारून बाळाभाऊंची परीक्षा त्याची घेतली. द्वाड गाय सुकलालाची अति गरीब केली साची, दांभिक भक्ती घोड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन, भास्करासी डसला श्वान, आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासास भेटले. गोपाळदास महंतांचं चरित्र आपण पाहिलेले आहे या सिरीज मध्ये. गोपाळदासास भेटले, झामसिंगाच्या विनंतीसी देऊन मान आडगावासी, येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला, त्याचा देह ठेविला. द्वारकेश्वरा सन्निध भला, सतीबाईचे शेजारी. आज्ञा केली कावळ्याला, तुम्ही न यावे या स्थला, वाचविले गणू जवऱ्याला, सुरुंग उडता विहिरीत. शेठ बच्चूलालाची कथा द्वादशाध्यायी साची, मूर्ती निरीच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला, पितांबर शिंपी कोंडोलीला, तो इच्छेने येता झाला, परमभक्त होता जो. पितांबराने कोंडोलीसी बळीरामाच्या शेतासी, वठलेल्या आंब्यासी पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडोलीत, तेथेच झाला समाधीस्थ. नवा मठ झाला स्थापित, शेगावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी, बसून रेतीच्या गाडीसी, महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. झामसिंगाने मुंडकावला, नेले गजानन स्वामींना, पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामसिंगाने आपुली इस्टेट समर्था अर्पिली, पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथाभाग 13व्याचा. महारोग गोसाव्याचा, हरण गंगा भारतीचा, केला असे गजानने. बंडू तात्यासी भाग्य आले, भूमीत धन सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थांनी निजकृपी. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्येस, नौका फुट्टा छिद्रास हात लाविला नर्मदेनी. विडा माधवनाथांना शिष्या हाती पाठविला, या कथा 14व्याला. माधवनाथ महाराजांचं पण चरित्र पाहिले. या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकल्ये. अध्याय तो 15वा. शिवजयंतीचा आहे बरवा, आले अकोले नामक गावा, टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला, कोल्हटकराचे हस्ते भला, मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास करिते झाले उपदेश, नको जाऊ विलायतेस, येथेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्याची. पुंडलिक अंजन गावासी, जाता निवारले त्यासी, येऊन या स्वप्नात. पादुकांचा प्रसाद त्याला झामसिंग हस्ते पाठविला, कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छरा तुकारामाचा कानामाधून पडला साचा, या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस. विष्णुसाच्या घरास जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी, केवळ अहमपणाने सत्पुरुषासी त्रास द्याया. मेहताब अशा साईला पाठवून दिले पंजाबाला, हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी
भानामती न मानी साची, भेट गंगा भागीरथीसी, झाली अकोटी विहिरीत. कथा बायजा माळणीची, 18व्या माझी साची, कवर डॉक्टरच्या फोडाची, कथा यात ग्रंथित असे. महाराज गेले पंढरीला, घेऊन अवघ्या लोकांना, तेथे बापूना काळ्याला, दर्शन हरीचे करविले. कवठे बहादूरचा वारकरी, मरीने झाला आजारी, त्यास घटके माझारी, समर्थांनी बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला, श्वान उठवून मेलेला, दाऊन त्याचा गलित केला, कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्याशी, दिला काशीनाथ पंतांसी, आशीर्वाद तो अतिहर्षी, तो येता दर्शना. गोपाळ मुकिंद बुटीवला, नागपुरासी घेऊन गेला, श्री गजानन स्वामीला आपुल्या गेहा कारणे. त्याच्या मनी ऐसा हेत, समर महाराज ठेवावे नागपुरात, हरिपाटलांनी परत आणिले समर्थ शेगाव. धार कल्याणचे रंगनाथ, साधू आले भेटण्या प्रत, समर्थांची शेगावात ऐसे आणि कितीतरी. त्या सगळ्यांची चरित्र आपण ह्या गाथा गजाननाच्या सिरीज मध्ये सांगितलेली आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती, जे कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती, दृष्टादृष्ट होता नुसती, आनंद झाला उभयतांते. तेव्हा बाळाभाऊनी प्रश्न केला ना, की ते कर्माचे सागर आहेत, तुम्ही भक्ती मार्गात आहात, मग तो तुमचा बंधू कसा? हे बाळाभाऊनी त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी जे ज्ञान दिलंय बाळाभाऊला, ते फार अप्रतिम असं महाराजांनी सांगून ठेवलेले आहे. तेव्हा बाळाभाऊला जो का होता संशय आला, तो समर्थांनी निवटिला करून या उपदेश. केले खळ्याचे संरक्षण, गाढवांचे पासून, समर्थ मारिता आले मरण, नारायणाची बाळापुरी. नारायण म्हणजे नारायण आसराजी जो हवालदार होता, त्यांनी जसं मणिराम बाबांच्या चरित्रात आपण बघितलं, दिवाणजींनी मारलं, तसं ह्या हवालदारांनी महाराजांना कारण नसताना विनाकारण मारलेलं आहे. त्या नारायण आसराजी तर नारायणासी बाळापुरी, समर्थ मारिता आले मरण, नारायणासी बाळापुरी, गजानन कृपे फले. जाखड्याचे लग्न झाले, हरी जाखड्याची कथा. कपिल धारेसी दिधले, दर्शन निमोण कराला, तुकारामे आपुला, पुत्र समर्था वाहिला, नारायण नामे भला, सेवा करावया कारण. पंढरी ते जाऊन, विठ्ठला ते विचारून, महाराज आले परतून, शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी, ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी, आधुनिक कालाचा हा ऋषी, समाधिस्थ जाहला. हे दासगणूंनी काय म्हटलंय? आधुनिक कालाचा हा ऋषी. आपण म्हणून महाराजांना समाधी घेऊन सुद्धा 100च्या वर वर्ष झाली. पण ते खरं आहे का? तर तो काळ जरी बघितला आणि आत्ताचा काळ जरी बघितला, तरी तो एकत्र काळ जर जोडून घेतला, तर असं लक्षात येतं की दासगणू महाराजांनी जे म्हटलेलं आहे की आधुनिक कालाचा हा ऋषी समाधिस्थ जाहला. मग हे कितपत योग्य आहे? तर अति महायोग्य असं हे वर्णन आहे की खरोखर ऋषी तुल्य असे गजानन समर्थ साधूवर त्यांचा आज महिमा इतका अपार पसरलेला आहे. याचं कारणच हे आहे की ह्या गुरुतत्वाला, ह्या महिमा पसरवण्यामध्ये एकच भावना असते, एकच हेतू असते की जे जे भाविक नर आहे त्यांना ह्या परमार्थाच्या वाटेवर आणून मला सोडायचंय, या एकाच भावनेपोटी सद्गुरूंचं सामर्थ्य हे दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असतं. त्या सामर्थ्याला कधीही क्षिती पोचत नाही. 20व्या माझी इतर, श्रींची समाधी झाल्यावर, जे का घडले चमत्कार, त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी, त्यांना त्यांना अजूनही दर्शन देती कैवल्य दानी, त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस बरवा, हा अवघ्यांचा लेखावा, तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर,
म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याय. वर्गणीच्या जोरे भले, आता वर्णन करतायत समाधी मंदिराचं. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले, मनापासून भक्त झटले, वर्गणी गोळा करावया. ऐसे भव्य सुंदर काम कोठे न भूमीवर, धर्मशाळा चौफेर चहूबाजूनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हातभार लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करतो कथन. कोणी कोणी देणग्या दिल्या, कोणी कोणी काय काय दिलं ते हे आता वर्णन आहे. कुकाजीचा नंदन हरी पाटील नाम ज्याचे, सांगवी गावचा बनाजी, उमरीचा तो गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम, भागू नंदू हुजाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले. त्या काळचे हजारो रुपये लक्षात घ्या तुम्ही. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी, पळसखेडचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावाचा, बालचंदाचा रतनलाल, पंचगव्हाणचा दत्तूलाल, त्याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंग टाकळीचा, किसन बेल मंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठ्या मोठ्या रकमा देऊन केली मठाची उभारणी भक्तिस्तव समर्थांच्या. कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे समर्थांच्या चौफेर. लोकांनी ज्या देणग्या दिल्या, तर समर्थांच्या चौफेर काय वर्णन आहे. तर ती जेव्हा जागा सरकारकडनं मागितली तेव्हा एक थोडीशी काही गुंठे जागा घेऊन जास्तीचं बांधकाम केलं होतं. पण ते सुद्धा जी काही तक्रार कोणी केली त्याचंही निवारण झालं. आता ती का जास्तीची जागा घेतली, तर तो जो प्लॉट सरकारने दिलेला आहे त्या प्लॉटच्या बरोबर मध्ये समाधी मध्ये यावा यासाठी ते सगळं केलेलं होतं. म्हणूनच त्यांनी काय म्हटलंय की समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या. एवढं मोठं प्रचंड आवाढव्य सगळं उभं राहिलंय, तर देणग्या किती दिल्या तरी त्या अपुऱ्याच पडणार नाही. बांधकामी जिरून गेल्या परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली, वर्गणी जमवण्यासाठी भली योजना ती आयशी केली, ती ऐका विबुध हो. बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर, कोणाशी न करता जोर, रुपया मागे एक आणा. जर रुपयाचा खर्च झाला तर एक आणा हा धार्मिक कर शेगाव संस्थानाने सगळ्यांवरती शेतकऱ्यांवरती बसवला, शेत साऱ्यावरती. तैसेच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकावयासी पट्टी बसवली त्यावर. पट्टी म्हणजे करच एक प्रकार. गाडी मागे अर्धा आणा, हर्ष वाटे देताना का की समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. स्वामी पुढे स्वाहाकार म्हणजे यज्ञ याग होऊन गेले अपार, परी त्यातून मोठे चार सर्वश्रुत झाले. कोणते झाले ते चार मोठे यज्ञ. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण, केले आदरे करून किसनलाल शेठजीने. अनुष्ठान, आता किसनलाल शेठजी म्हणजे बंकटलालाचा पुत्र. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे, अधिक न्यून ना खपावयाचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत, काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहूबाजूनी. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा समर्थ भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्यापासून. आता हा यज्ञ मांडलेला आहे शतचंडीचा. हा नवचंडीचा यज्ञ सर्रास केला जातो, शतचंडीचा यज्ञ क्वचित कोणतरी करतं. पण शतचंडीच्या यज्ञाला पाळणूक खूप असते. म्हणजे हे देवी तत्व आहे. कालिकेचे आवाहन करून तिला तो होमामध्ये आहुती दिल्या जातात. त्यामुळे अधिक न्यून ना खपायाचे जगदंबे कालिकेस असं दासगणू महाराजांनी म्हटलंय.